नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार देशमुख आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. मित्रांनो, आपण सेकंड फेजच्या माध्यमातून राज्यभर विविध आंदोलने, अगदी राज्याच्या राजधानी व उपराजधानी सोबतच शिक्षणाची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या आणि शिक्षणाचे मुख्य कार्यालय असलेले आयुक्त कार्यालयासमोर 2 वेळा अन्नत्याग आंदोलन या माध्यमातून हा सेकंड फेजचा लढा आपण यशस्वीतेच्या उंबरठ्यावर नेला आहे. हे करत असताना स्थानिक पातळीवरही अगदी 4-4, 5-5 वेळा पाठपुरावा केला आहे. स्थानिक पातळीवर पाठपुरावा करत असताना आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्था, मग ते मोठे समूह असोत का छोट्या, अगदी खेड्यापाड्यातील एक संस्थेवरती जाऊन आत्तापर्यंत आपण निवेदन दिले. यामागची भूमिका होती की अधिकाधिक पदे येऊन आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळावा आणि शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला नोकरीची संधी मिळावी. यामागचा मुख्य उद्देश होता. अगदी काहीच दिवसातच पवित्र पोर्टल रन होण्याबाबत प्रशासनाने तसे प्रसिद्धीपत्रक प्रकाशित केले. परंतु शेवटच्या घटकातही अजूनही आपण जाहिरात देण्याच्या वेळी सर्व बांधव जिल्हा टीमवर अगदी पुन्हा एक वेळ आपापल्या जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत, खाजगी शैक्षणिक संस्था यावरती आपण पाठपुरावा, राज्यभर निवेदन मोहीम आणि चर्चा RTIच्या माध्यमातून विविध आस्थापनांना भेटी देतोय. त्याचाच एक भाग म्हणून आपले धाराशिव येथील बांधव यांनी काल संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी धाराशिव सुधाम साळुंके मॅडम यांच्याकडेही संबंधित मागणी संदर्भात आपले निवेदन सादर केले. यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेली निवेदनाची प्रत. मित्रांनो, आपण आपल्या जिल्ह्यात अशाच प्रकारचा पाठपुरावा आपण ज्या ठिकाणी राहता तिथे नगरपरिषद असेल, नगरपालिका असेल किंवा एखाद्या खेड्यापाड्यात राहता असता तर तिथे अनुदानित किंवा अंशतः अनुदानित संस्था असेल तिथे आपले निवेदन द्या, चर्चा करा आणि त्यांना पवित्र पोर्टलला येत्या लवकरच 4 ते 5 दिवसात पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्याची विनंती करा. हेच या माध्यमातून आपल्याला आवाहन करतोय आणि या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.